आज सकाळी सहज आईचा फोन आला आणि म्हणाली, "का गं पाऊस आहे का तिकडे?" म्हटलं, "नाही आई, तिकडे आहे का?" आई म्हणाली, "नाही गं, इकडे सुद्धा एकही थेंब पावसाचा पडले नाही. 15 दिवस होऊन गेले. वावरात गेली तर वावर पूर्ण कोरडं पडालं. तण आहे पण निंदता येत नाही, कारण निंदण केलं तर पीक कोलमडून जाईल." सर्व शेतकऱ्यांची हीच अवस्था झालेली आहे. पाऊस कुठंच पडत नाही आहे आणि सर्व शेतकरी ढगाकडे बघताय, पण पाऊस येत नाही, ढग भरून येत नाही आणि पाऊससुद्धा येत नाही. याला कारणीभूत आपणच आहोत. कारण निसर्गाला देव मानलं पाहिजे. हे आपल्या संस्कृतीनं आपल्याला सांगितलेलं होतं, की निसर्गाला देव माना, झाडं लावा, नद्यांना आई माना. पण आपण काय केलं? मोठे-मोठे कारखाने उभे करण्यासाठी हजारो वर्षापूर्वीची झाडं तोडून टाकली, नद्या प्रदूषित केल्या आणि आज आपल्याला तेच भोगावं लागतंय. त्यामुळेच पाऊस येत नाही. आपण निसर्गाचा आदर करणं सोडलंय, म्हणून पाऊस येत नाही. झाडंच नसतील तर ढग अडवणार कोण आणि पाऊस येईल कसा? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून जर आपल्याला पुढची पिढी जर वाचवायची असेल तर झाडं लावावीच लागतील. मित्रांनो, हा प्रश्न फक्त शेतकऱ्याचा नाही, तर आपला सर्वांचा आहे. म्हणून झाडं लावा, झाडं जगवा.